होळीच्या सणाला मोठ्या प्रमाणात रंगांची उधळण केल्या जाते। मात्र हे रंग नैसर्गिक नाही तर केमिकल युक्त असल्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते। त्यामुळे मनोरुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या यवतमाळ येथील नंददीप फाउंडेशनने पळसाच्या फुलांपासून रंग बनविण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय। विशेष म्हणजे स्वतः मनोरुग्ण या उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत। मनोरुग्ण स्वतः पळसाची फुलं तोडून आणून त्यावर रंग बनवण्याची प्रक्रिया करतात। नंददीप फाउंडेशन एक आगळा वेगळा यावर्षी नवा उपक्रम हाती घेणार आहे। बेघर निराधार असलेल्या निरागस असलेल्या ज्यांचं मन आणि गाव हरवलेल्या अशा बेघर बांधवांना हाताला काम मिळावं म्हणून आम्ही पळसाच्या फुलाचा रंग तयार करण्याचं ठरवलं, नैसर्गिक रंग तयार करण्याचं ठरवलं। आम्ही या बेघर बांधवांना जंगलामध्ये घेऊन गेलो। अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने यांनी या पळसाच्या झाडाचा फुलं तोडण्याचं काम केलं। खूप सुंदर ते दृश्य होतं। प्रत्येक जण झाडाजवळ जात होतं, एक एक फूल तोडत होतं आणि इतकं सुंदर त्यांनी पळसाचं फूल तोडून आणल्यानंतर त्यांच्या या 15 बेघर बांधवांच्या साथीला 100 मनोरुग्ण आले आणि त्यांनी या निराधार असलेल्या मनोरुग्णांनी सर्व एका ठिकाणी जमून त्यांनी पाकळ्या वेगळ्या केल्या, त्याचे काळे डेट वेगळे केले आणि काळे डेट वेगळे करून त्या पाकळ्या पाण्यामध्ये उकळल्यानंतर त्याला पेस्ट केलं, त्याला मिक्सरमधून काढलं आणि त्याला उकळून ज्या नैसर्गिक रंग यामध्ये तयार झालेला आहे। कचऱ्यामध्ये जाणाऱ्या प्लास्टिक बॉटल्स उचलून आणून त्यातच रंग भरून विक्री केला जाणार असून पर्यावरण रक्षणाचा संदेश देखील दिला जातोय। रंग हा भरायचा कशात तर हा आम्हाला प्रश्न होता, परंतु यावेळी माननीय पंतप्रधान यवतमाळमध्ये आले, त्या ठिकाणी लोकसुद्धा खूप जमलेले होते। त्या ठिकाणी रिकाम्या पाण्याच्या बॉटल्स जमा होणार होत्या हे आम्हाला माहीत होतं। त्या ठिकाणी आम्ही रिकाम्या बॉटला तिथून उचलून आणल्या आणि त्याच बॉटलमध्ये हे रंग आम्ही भरतो आहे। या रंगाचा आम्हाला अजिबात खर्च येत नाही आहे, कारण नैसर्गिक रंग आहे, झाडाचा फुलाचा रंग आहे आणि या रिकाम्या बॉटला ज्या वेस्टेज जाणार होत्या, ज्या प्लास्टिकमध्ये कचऱ्यात जमा होणार होत्या, त्या कचऱ्यात जमा होणाऱ्या बॉटल्स आम्ही उचलून आणल्या। त्या बॉटल्समध्ये कलर भरून 2000 आम्ही बॉटल्स या यवतमाळ शहरामध्ये विक्रीस ठेवणार आहोत। जे काही त्यामधून 2 पैसे मिळेल ते पैसे आम्ही या भोजनदान सेवेकरिता लावणार आहोत। नंददीप फाउंडेशन गडद केशरी रंगाचे आकर्षक दिसणारे पळसाची फुलं सर्वांचं मन प्रसन्न करतात। त्वचेचे नुकसान होऊ नये आणि फुलांपासून रंग बनवण्याची परंपरा जपली जावी, तसेच प्लास्टिकचा पुनर्वापर करून पर्यावरणाचं रक्षण व्हावं असा संदेश देखील नंददीप फाउंडेशनच्या वतीनं दिला जातोय। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, यवतमाळ।